नमस्कार. आता आपण पाहणार आहोत आकाश एक्सप्लोरेशन सर्व्हिस. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज आहे आणि कोणत्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही आहे. फक्त आपण फंडामेंटल ॲनालिसिस आणि नॉर्मल टेक्निकल ॲनालिसिस बघणार आहोत. आकाश एक्सप्लोरेशन सर्व्हिस लिमिटेड ही एक कंपनी ऑइल अँड गॅस सेक्टरची आहे. ठीक आहे. हे ऑइल अँड गॅस तरी ह्या एवढ्या एसआर, ONGC, रिलायन्स, ऑइल इंडिया, तर ह्या सर्व कंपन्यांनाही हे सर्व ह्या कंपनीचे क्लायंट आहेत. तर एक कंपनी करते काय, तर ह्या मशीनद्वारे कंपनी ऑइल काढण्याचं काम करते. तर आपण आता पुढे पाहणार आहोत फंडामेंटल ॲनालिसिस. कंपनी आहे 96 करोडची, करंट प्राईज आहे 9 रुपये 55 पैसे. ठीक आहे. कंपनीचा PE 22.3, ROE 11चा आहे, EPS 0.43, ROE 9.19, फेस व्हॅल्यू 1 आहे. बुक व्हॅल्यू आहे कंपनीची 5.39. कंपनीची प्राईज आहे 9 रुपये 55 पैसे, बुक व्हॅल्यू आहे 5 रुपये 39. म्हणजे कंपनीकडे असेट भरपूर आहे. प्रॉफिट अर्निंग ग्रोथ, प्रमोटर होल्डिंग 66.7% आणि प्राइस टू बुक व्हॅल्यू 1.77. ऑइल अँड गॅस सेक्टरची बुक व्हॅल्यू ही कमीच असते. कंपनीने 5 वर्षात 14.5% रिटर्न दिला आहे. EBITDA 7.46. डेट टू इक्विटी रेशो आहे 0.29. म्हणजे 1 लाख रुपये शिल्लक आहेत आणि 29,000 रुपये कर्ज आहे फक्त. तर इथं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे 16चा. इथं कॅश आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसेल. इथं लास्टला ही कॅश रिझर्व शिल्लक आहे 44 करोड 44.47, म्हणजे 44 करोड 47 लाख शिल्लक आहेत. आणि खाली बॉरोइंग आहे 15 लाख, म्हणजे ह्या 44च्या पर्सेंटेज 0.29% आहे. तर कंपनी नेट प्रॉफिट कंटिन्युअसली वाढत आहे. या 2 क्वार्टरमध्ये फक्त कमी झाला आहे. इथं 6 करोड आहे, 4 करोड 54 लाख आहे. इथं थोडासा कमी झाला आहे. कंपनीकडे इथं कॅश फ्लो जनरेट झाला आहे जवळजवळ 8 लाख कमी 1 करोडचा कॅश फ्लो जनरेट केला आहे. जर कंपनी कॅश फ्लो जनरेट केला आहे तर कंपनीचं फंडामेंटल सुधारल्यात जमा असतं. आता पाहण्यासारखं अजून इथं टेक्निकलमध्ये काय बघणार आहे आपण. कंपनी 2018ला लिस्ट झालेली आहे. इथं मॅक्सिममला चार्ट क्लिक करायचं आहे. कंपनी 27 एप्रिल 2018ला लिस्ट झालेली आहे. कंपनी 2 वर्षात ऑइल अँड गॅस सेक्टर पळालं नव्हतं, त्यामुळं कंपनीसुद्धा सेक्टर जर नाही पळालं तर कंपनी वर जात नाही. तसंच ही कंपनीसुद्धा कन्सल्टेशनमध्ये होते. कन्सल्टेशनचा ब्रेक झाल्यानंतर कंपनी ही 1 रुपया 50 पैशापासून कंपनी 30 रुपयापर्यंत गेलेली आहे, 33 रुपये. कमीत कमी 20-25 पट कंपनी वर जाऊन पुन्हा खाली आली आहे. पण हा एवढा चार्ट कंपनीनं बनवला कसा, तर कंपनीचं मार्केट कॅप आहे छोटं. कंपनीचं मार्केट कॅप छोटं असल्यानंतर कमीसुद्धा शेअर ट्रेड झाल्यानंतर सुद्धा वॉल्यूम जास्त येतो, म्हणजे प्राईस वॉल्यूम जास्त वाढतो. शेअर्स कमी ट्रेडिंगला असले तरीसुद्धा तो शेअर्स ॲटोमॅटिकली वर जातो. तर इथं वॉल्यूम तुम्हाला खाली दिसतोय. हा जो खाली इथं ब्ल्यू कलरमध्ये खाली लाईनला इथं वॉल्यूम आलेला आहे. आत्ता इथं पुन्हा आलेला आहे. आता कंपनी 6 रुपयापासून 10 रुपयापर्यंत गेलेली आहे. 10 रुपये 12 रुपयापासून खाली आहे. इथं वॉल्यूम आलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की इथं वॉल्यूम आल्यानंतर इथं शेअर्स ॲटोमॅटिक वर जातो. कारण
ह्या 2020 पासून कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये 2020 पासून 27 करोड, 31 करोड, 37 करोड आणि 42 करोड हे ॲड झालेले आहेत. 27 करोड पासून एक 12 ते 15 करोड कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये ॲड आहेत आणि हे प्लस म्हणजे 18 करोडच्या आसपास कमीत कमी कंपनीच्या प्लस मायनस कॅश ॲड झालेली आहे. आणि इथं चार्टवर जर पाहिलं तर कंपनी 10 रुपयाच्या आसपास आहे. 30 रुपयाचा हाय मारून 10 रुपयाच्या लोला आहे. मग कंपनी घेण्यासारखी आहे की नाही आपल्या फंडामेंटल अनालिसिस किंवा आपल्या वित्तीय सल्लागाराला विचारूनच कंपनी आपल्या अकाउंटमध्ये घेणे. कंपनीचा प्राइस टू बुक इथं बघायचं आहे. जेव्हा वर गेली होती तेव्हा कंपनी 7च्या प्राइस टू बुकला होती. आता कंपनी खाली 1.8ला आहे. तर आता कंपनीची प्राइस ही कन्सोलिडेशनचा ब्रेक 2020 पासून 16 डिसेंबर 2022 पासून आता 24च्या आसपास ही कन्सोलिडेशनचा ब्रेक. इथं 50 डे इथं बघा, इथं 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेज आणि इथं आहे व्हॉल्यूम. हा व्हॉल्यूम काढला की इथं व्हॉल्यूम दिसतो आलेला. इथं दिसतोय 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज भगव्या कलरमध्ये आहे आणि इथं 200 डेज आहे. जेव्हा सुद्धा शेअर 200 डेच्या खाली येतो तेव्हा जर फंडामेंटल सुधारलेलं असेल तर कंपनी स्वस्त व्हॅल्युएशनला मिळते. तर इथं आता 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज आणि 200 डेजचा ब्रेक झालेला आहे. मग इथं गोल्डन क्रॉस ओव्हर, याला म्हणतात गोल्डन क्रॉस ओव्हर. ठीक आहे, आत्ताशी इथं सुरुवात आहे ब्रेकची फक्त. आता बाकीच्या कंपन्या जर पाहिल्या तर इथं 22च्या पीला आहे. जिंदल ड्रिलिंग 20च्या पीला आहे. पण कंपनीचं मार्केट कॅप पाहिलं तर 96 करोड आहे आणि इथं 2100 करोड आहे. इथं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे 36 आहे, इथं 16च आहे. ठीक आहे. आता हे सगळ्यांना प्रश्न पडतो की ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कसा. तर इथं सेल्समधून एक्सपेन्सेस घटवले जातात तेव्हा इथं ऑपरेटिंग प्रॉफिट शिल्लक राहतो आणि इथं लास्टला ह्याचं पर्सेंटेज काढलं तर हे 18.36% इथं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन शिल्लक राहतं. म्हणजे ह्या तिन्हीचं सेल्स मायनस एक्सपेन्सेस शिल्लक राहिलेला ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन तो आहे 18.36. आणि इथं खास बघण्यासारखी गोष्ट म्हणजे कंपनीचा सेल दर क्वार्टरमध्ये वाढलेला आहे का, दरवर्षी वाढलेला आहे का, तर वाढलेला आहे. फक्त 2021 मध्ये थोडा सेल कमी झालेला आहे, बाकी इक्वल ठीक आहे. आशा करतो फंडामेंटल टेक्निकल थोडं समजलं असेल. जर कोणती नवीन कंपनी तुमच्याकडे असेल तर कमेंट बॉक्समध्ये फंडामेंटलसाठी टाकायची आहे. सजेस्ट करा की हिचं फंडामेंटल पाहिजे. जर दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.